तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे उद्या दिनांक आहे 11 जुलै. तर जाणून घेऊ उद्याचा हवामान अंदाज. तर उद्याच्याला जे आहे राज्यातील काही भागामध्ये सूर्यदर्शन होईल, तर काही भागामध्ये पावसाचा जोर अजूनही आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर जाणून घेऊया नेमकी राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचे वातावरण पाहायला मिळेल. तर याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज. तर त्या मित्रांनो, जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या आपल्याला पाहायला म्हणलं, आजपासून जे आहे राज्यातील पावसाचा जोर थोडाफार कमी झालेला आहे. परंतु राज्यातील आज अजूनही विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर अजून कायम आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, उद्या दिनांक आहे 11 जुलै आणि उद्याच्या दरम्यान आपलं जे राज्यामध्ये उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील आणि दुपारनंतर राज्यातील काही भागामध्ये जसे की कोकणपट्टी, पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर जिल्हा, सांगली, सातारा, रत्नागिरी, नाशिक या भागामध्ये हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. तसंच शेतकरी मित्रांनो, जे आहे छत्रपती संभाजीनगर, आल्यानगर या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्या सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पाऊस राहील किंवा ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि नागपूर आणि चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे ढगाळ वातावरण या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता थोडेफार पाहायला मिळेल. व तसेच जे आहे भंडारा आणि गोंदिया या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे राज्यामध्ये सध्या आपल्याला जे आहे उद्यापासून पावसाचा जोर थोडा विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा कमी होईल. कारण की आज विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगलाच पाऊस पडलेला आहे आणि उद्याच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामधील पावसाचा जोर कमी होईल. फक्त नागपूर जिल्ह्यामध्ये थोडाफार पावसाची शक्यता आपल्याला नागपूर आणि गोंदिया भागामध्ये पाहायला मिळेल. तसेच मराठवाड्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो, उद्याच्या सकाळपासूनच ढगाळ आपल्याला जे आहे हवामान कोरडे राहील, सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार ढगाळ वातावरण या ठिकाणी पाहायला मिळेल. पावसाची शक्यता आपल्याला जे आहे उद्याच्याला मराठवाड्यामध्ये पाहायला मिळणार नाही. तसेच पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या दुपारनंतर. तर शेतकरी मित्रांनो, जे आहे हा होता संपूर्ण हवामान अंदाज उद्याचा. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आमचा अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.